अस्तित्व. तिलोत्तमाने आईच्या फोटोला फुलांचा हार घातला. बरोबर 1 वर्षापूर्वी तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला. फोटोतल्या आपल्या आईच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एकटक बघणाऱ्या तिलोत्तमा वाटलं, आईने आपल्या जीवनात आई आणि वडिलांची दोहोंची भूमिका एकाच वेळी पार पाडली. आपल्या दुःखाचा, एकाकीपणाचा कुठलाही उहापोह न करता अगदी निखळ आनंदाने. मात्र या हसऱ्या चेहऱ्यामागे अफाट दुःख असावं, इतरांना न जाणवणारी वेदना लपलेली असावी, जी कधीच कुणापुढेही उघड झालेली नाही. आणि आता आईचं या दुनियेतून अस्तित्वच लोप पावल्याने ती उघड होण्याची काडी मात्र शक्यताच उरली सुरली नव्हती. दुःख आणि शोक या दुनियेत कुणालाही अपरिचित नाहीत. दुःख असलं की शोक सोबतीला आपसुकपणे मागोमाग येतो. हे सगळं मानवी मनाला कितीही नकोसे वाटले तरीही आईही त्याला अपवाद कशी असणार. आपलं दुःख तिने मरेपर्यंत आपल्या पुढ्यात तरी कधी जाणीवपूर्वक उघड केलं नाही. कधी कुणाबद्दल तक्रार, कसलीही कुरकुर नाही. आपल्या एकटेपणाचं ओझं एकटीने पेललं संपूर्ण हयातभर. तिलोत्तमाला वाटलं तिने निदान आपल्याजवळ तरी स्वतःला व्यक्त करायला हवे होते. आपण कोणी त्रयस्थ व्यक्ती नव्हतो, पण स्वभाव असतो एखाद्याचा, इलाज नाही त्याला. ते काहीही असलं तरी आपल्या संगोपनात तिच्याकडून तसूभरही कसूर झाली नाही. एवढ्या मोठ्या शहरात वडिलांच्या माघारी आईने एकटीने तिला वाढवलं, उच्च शिक्षण दिलं, समर्थपणे घर चालवलं. एकटीने आई वडिलांचं कर्तव्य पार पाडताना कोणतीच कसर सोडली नाही. वडिलांना तिने पाहिलं नव्हतं, मात्र मनात तिने आपल्या वडिलांची असंख्य चित्रे रंगवली होती. त्यांच्यासोबत प्रेमळ संवादाचे अनेक प्रसंग रचले होते. वास्तव कल्पनेपेक्षा कोसो दूर असेल तरी रचित कल्पनेने तिच्या बालमनाला विलक्षण समाधान मिळे. लहानपणी तिलोत्तमाला खूप प्रश्न पडत, एवढ्या मोठ्या जगात आपण आई आणि आई दोघीच कशा बरं एकट्या आहोत? सगळ्यांना वडील, भावंड, काका, मामा, आत्या, मावशी असे सगळे नातेवाईक असतात. मग आई आणि मलाच का बरं नसावेत? आपलं म्हणणं असं म्हणावं असं कुणीच का नसावं दोघींना? का? या काचं उत्तर तिला काही केल्या सापडत नसे. फक्त स्वतःलाच प्रश्न विचारून पुष्कळ झगडत असे ती स्वतःशीच. उत्तर न सापडल्याने आपलं डोकं प्रश्नांनी भणभणून गेल्यावर तेच प्रश्न आपल्या आईला विचारून ती आईचा जीव भांडावून सोडे, अगदी आई जिवंत होती तोपर्यंत. आपल्याला कोणीच कसे सगळे सोयरे नाहीत, आपलं गाव नाही असं कुठे असतं का? आपल्या गावाचं नाव तरी सांग ना गाई. मग त्यावर तिच्या आईची ठरलेली नेहमीची तीरपागडी उत्तरं. काय करायचंय तुला सगळं जाणून घेऊन? हे न जाणता तुला काही कमी पडलंय का आतापर्यंत? या जगात खूप सारे अभागी जीव अनाथ म्हणून जगतात. तुला आईची माया, प्रेम सगळं मिळतंय, ते सुद्धा काहींच्या नशिबी नसते. सतत आपलं गाव, आपली माणसं करत बसू नको, कुणीही नाही आपलं. मग तिलोत्तमा एकदम चिडून उसळून म्हणे, तुझं हे तत्वज्ञान माझ्या बिलकुल पचनी पडत नाही. माथ्यावरचे केस पिकले की अक्कल परिपक्व होते असे काही नाही. मात्र मनाच्या चोर कप्प्यात दडवून ठेवलेला तिरस्कार, द्वेष मात्र पिकल्या केसांसोबत परिपक्व होत जातो, हेच खरं. एवढा अट्टहास का? मला तर वाटते हा अट्टहास नसून दुराग्रह आहे तुझा. तिलोत्तमाचे हे असे कठोर बोल आईच्या जिव्हारी लागत. तिचे डोळे ओलावा धरत, हे असं आडून लपवून का वागतेस गाई? या अज्ञातवासाचा कारण तरी काय? सगळे खुलेपणाने का सांगून घेत नाही? म्हणजे जे म्हणायचे ते सारखं आपल्या मनात आतल्या आत वर्षानुवर्ष दाबून ठेवायचं म्हणजे काय? त्रास होत नाही का तुला त्याचा? कधी कधी ती पण गरज असते. तिलोत्तमा, एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात, माणसाला सुद्धा. आई जडावलेल्या स्वरात उत्तर देईल, असेल तू म्हणतेस तसंही असेल. तुझ्यासारखा शहाणपणा माझ्याकडे नाही बाई. तिलोत्तमा आईपुढे हार मानत असे. तिला त्याची एव्हाना सवय झालेली. एकदा मात्र तिलोत्तमाने आईपुढे हट्टच धरला, मला आपल्या मूळ गावाचं नाव कळायलाच हवं म्हणून. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर आहे आपलं लहानसं गाव. गावाचं नाव न सांगताच यापुढे गावाविषयी काही विचारायचं नाही अशी तंबी देत आईने तिला गावाविषयी अंधुक माहिती दिली. गावाचं नाव, सगळे सोयऱ्यांची ओळख जरी आईने लपवली असली तरी थोडाफार आपला पूर्वइतिहास मरण्याआधी तिलोत्तमाला सांगितला होता. तिलोत्तमा आईच्या पोटात असताना तिचे वडील वारले. पुढे पांढऱ्या पायाची म्हणून घरच्यांनी तिच्या आईच्या घरातून हकलपट्टी केली. खरं तर नातेवाईकांना संपत्तीमध्ये हिस्सेदार नको होता, हेच तिच्या हकलपट्टीचं मुख्य कारण होतं आणि ते सरळ सरळ उघड होतं. मात्र त्यांच्याशी न झगडता, कुठलाही उभा दावा न मांडता
तिच्या आईने घराला आणि गावाला अखेरचा दंडवत घातला. पुढे तिने गावाचं नाव कायमचंच टाकलं. तिच्या आईचा गळा गोड होता, वाणी मधुर होती. गावाला रामराम ठोकल्यावर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिराचा आसरा घेत ती देवाची भजनं, गाणी आपल्या रसाळ स्वरात म्हणत असे. एकदा मंदिरात भजन गात असताना तिचा दैवी देणगी लाभलेला आवाज कानावर पडून प्रभावित झालेल्या प्रफुल्ल कुमार सारख्या देव माणसाने तिला एका सेवाभावी संस्थेला दखल करत पुढे चित्रपटात कोरस म्हणून गायची संधी उपलब्ध करून दिली. प्रफुल्ल कुमार संगीताच्या दुनियेतले कॅसेट किंग होता. त्याची संगीत कंपनी त्या काळी मोठ्या जोमात होती. त्याची पत्नीसुद्धा उत्तम गायिका होती. तिच्या जोडीने तिलोत्तमाच्या आईने बरीच भक्तिगीते, भावगीते, भजने गायली. कृष्णाचे भजन ती आवडीने गायची, म्हणून आवाजाच्या दुनियेत तिला राधादेवी नावाने ओळखले जायचे. तिलोत्तमाचे उत्तम संगोपन करत आपल्या मोडक्या संसाराच्या रथाची दोरी एक हाती घेत रस्ता सोडून भरधाव धावणाऱ्या मायलेकींच्या आयुष्याच्या रथाला योग्य वळणावर आणण्यासाठी तिच्या आईने अपार कष्ट केले. चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर, गंगा जमुना निर्मल पाणी, शीतल होत शरीर, चलो मन गंगा जमुन तीर. बंसी बजावत गावत कान्हा, आ नाचत कान्हा, संग लिए बलबीर, चलो मन गंगा जमुन तीर. कृष्णाचं भजन गात बसलेल्या आईला बिलगत तिलोत्तमा नेहमी म्हणत असे, आई मला का शिकवत नाहीस ग तुझ्यासारखं गायला? किती गोड गातेस तू. तिलोत्तमाच्या प्रश्नाने आई अस्वस्थ होत असे. मात्र एकदा तिलोत्तमाच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेली तिची आई न राहून रियाजमध्येच थांबवत तिथून उठून जात चिडून म्हणाली, पुन्हा नाव काढायचं नाही घरात गाण्याचं. गाण्याव्यतिरिक्त शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या जगात. आई उठून बाहेर गेली. तिच्या मागं मग तिलोत्तमाही. अस्वस्थपणे गॅलरीत काहीतरी एकाग्रपणे पाहत राहिलेली आई स्थिर तिलोत्तमा आईच्या जवळ गेली. आई चमकली पण बोलली काहीच नाही. तिलोत्तमाने आईच्या गळ्याला मिठी मारली. स्पर्शाआधी तिला जाणीवच झाली. आईच्या ओल्या डोळ्यांची. आई रडत होती. का? एकटीच कशा करता? तिने खूप विचारलं पण आई काहीच सांगायला तयार होईना. त्या दिवशी लेक आपल्या आईची आई झाली. तिलोत्तमाने मायेने तिच्या हातावर थोपटले. अचानक आईचे डोळे भरून आले. स्वर कापरा झाला. या गोड गळ्यात घात केला माझा. सत्यानाश झाला माझ्या उभ्या आयुष्याचा. बस. त्या प्रसंगानंतर तिलोत्तमाने आईसमोर पुन्हा गाणं शिकण्याचं नाव काढलं नाही. तिच्याशी त्या विषयावर बोलण्याचं धाडस झालं नाही. तो विषयच नको काढायला एवढंच तिला वाटलं. तिलोत्तमा खरं तर त्या प्रसंगानंतर गोंधळून गेली. तिथूनच पुढे तिच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले. का म्हणाली असेल असं आई? स्वर्गीय देणगी म्हणून तिचा आवाज नावाजला जात होता. त्याने तिचा घात केला. घात झाला म्हणजे नक्की काय घडलं असेल तिच्या आयुष्यात? ज्या गाण्याने आपण आज संपूर्ण आयुष्य जगतोय त्या गाण्याने कसा बरं हिचा घात केला असेल? तिलोत्तमाने दीर्घ श्वास घेतला. आईचा भूतकाळ नक्की कसा होता जाणून घ्यायला हवं का सगळं? पण आता त्याची खरं आवश्यकता आहे. आईच्या मृत्यूपश्चात तिच्या आयुष्यातील खोलवर गुडूप झालेली भूतकाळी मूळ उकडून काढणं म्हणजे तिच्या प्रेमाशी, आपल्यावर असणाऱ्या तिच्या विश्वासाची प्रार्थना केल्यासारखं नव्हे का? मात्र तिची रक्ताची मुलगी या संबंधाने आपलाही भूतकाळ तिच्या आयुष्याशी जोडलेला आहेच. तो जाणून घ्यायचा हक्क आपल्याला निश्चित आहे. पण तसा हक्क आपल्याला खरोखर आहे का? कुणी दिला? आपल्याला नक्की काय हवं आहे? आपल्याला जे हवं आहे त्याचा पाठपुरावा आपण करतो फक्त मनाच्या समाधानासाठी. आपण इतके स्वार्थी असतोच म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार करतो. आपण फक्त मध्यबिंदू बनतो. त्यातून मग छळ मांडतो स्वतःचा आणि दुसऱ्याचाही. काही का असेना आपण आपलं मूळ गाव, रक्ताची माणसं शोधायला हवीत. निव्वळ मनाच्या समाधानासाठी त्यांचा शोध घेणं अशक्य नक्कीच नाही. ते काही परग्रहावर राहत नाहीत. याबाबत तीत हर्षराजचं मत विचारायला घ्यायला हवं. तिने ठरवलं. हर्षराज तिला कॉलेजात भेटला. आयुष्यात पहिल्यांदा कुणातरी पुरुषाची तिचं नातं जोडलं. मैत्रीचं आणि पुढे प्रेमाचंही. पुढे दोघांनी एकत्रितपणे सप्तपदी घेतली. वडिलांचं छत्र लहानपणापासूनच हरवलेल्या तिलोत्तमाला वडिलांचं नातं काय असते तेच माहीत नव्हतं. ते नातं कशा प्रकारे असतं, त्या नात्याची एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात काय भूमिका असते तेही तिला माहिती नव्हतं. हर्षराजने तिची ती उणीवही भरून काढली. तिच्या आयुष्याबद्दल, आईबद्दल, दोघींच्या भूतकाळांविषयी त्याने कधी विचारले नाही. त्याला माहीत असणार होतं तेवढंच बस. या उपर काहीही नाही.
पण मी म्हणतोय तुला गरज काय इतक्या काळानंतर आपलं गाव नातेवाईक शोधण्याची? आईने तुला आपलं गाव नातेवाईक शोधण्यास मनाई केली होती म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्यामागे. भूतकाळाचा शोध घेऊन तू जास्त सुखी होशील असं वाटतं आहे का तुला? नीट विचार कर, हर्षराजने तिला विचारलं. सुखाचा काही संबंध नाही त्याच्याशी. मग तुला केवळ काहीतरी साठवून ठेवण्याजोगी माहिती हवी. नाही, आईने तिच्या आत दडवलेल्या दुःखाचा शोध घ्यायचा आहे मला. ती जिवंत होती तोपर्यंत तिने तिच्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नाही. तिच्या मृत्यू पश्चात तरी मला ते जाणून घ्यायला हवं. मला माझी माणसं, माझी माती शोधायची आहे रे, नाहीतर माझं मन कधीच शांत राहणार नाही. त्याची खरं तर आता काहीच गरज नाही. कुतूहल, उत्सुकता म्हणून तेही करून पाहतेस. त्यातून तुझ्या वाटेला जे येईल ते सोसण्याची मनाची तयारी असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही. तुझी साथ असेल तर तयारी आहे माझी. हर्षराज कायमच तिच्याबरोबर होता. त्याच्या होकाराने तिलोत्तमाच्या मनातील गेली कित्येक वर्ष दाबून धरलेली उदासी, निराशा, अस्वस्थता त्या क्षणापुरती एकदम ओसरून गेली. त्या जागी आनंदाचा नवा स्रोत फुटला. आपल्या आईच्या आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा नवा शोध घेण्याची उमेद तिच्या मनात जागी झाली. तिने नकाशा घेतला. महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरच्या प्रत्येक जिल्ह्यातील गावाची नावं तिने डोळ्यासमोर धरली. कसं शोधणार आपलं गाव? जेवढे वाटते तेवढे सोपे नाही. काम तिला जाणवलं. वृत्तपत्रात जाहिरात द्यावी का? पण 40 वर्षांपूर्वी निधन पावलेल्या व्यक्तीला फक्त नावाने ओळखणं कठीण जाईल. वडिलांचा एकही फोटो आईने जतन करून ठेवू नये, आठवण म्हणून तरी. कमाल आहे, आश्चर्यच नाही का? नाही का हे? तिला काही सुचेना. तुझा माहेरचा आडनाव झायगावकर ना? नकाशात पहा, हर्षराजने विचारले. हो, पण का? त्याचा काय संबंध इथे? आहे संबंध. हे बघ, महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर एक झाई नावाचं गाव दिसतंय. अंधारात तीर मारून बघूया का? जमेल असं वाटत नाही. आडनाव आणि गावाचं काय संबंध? अगं, महाराष्ट्रात बरीच आडनावं लोकांच्या मूळ गावच्या नावावरून आहेत. तिला हर्षराजचं पटलं. तिला आठवलं कधीतरी भूतकाळातल्या स्मृती जागवताना तिची आई बंदराचा उल्लेख करायची. म्हणजे गावाच्या आसपास नक्कीच समुद्र किनारा असावा. दोघांनी अंदाज बांधला. प्रयत्न वाळूचे कण रगडीत म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ती तत्पर होती. प्रयत्नात वाळूत कण रगडता म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ती तत्पर होती. तिने कल्पनेत अनेक गोष्टी रंगावल्या. आपलं गाव, आपली माणसं, न पाहिलेल्या वडिलांविषयी असणारा प्रचंड कुतूहल, हे सारं जाणून घ्यायची ओढ तिला लागली. हर्षराज सोबतीला होताच. त्याच्या सोबतीने ती मायलेकींच्या निद्रिस्त भूतकाळ जागा करणार होती. नवे जणू ती भूतकाळ जगणार होती. दोघेही गावात उतरले तेव्हा वातावरण ढगाळलेलं होतं. परिसर शांत होता. गावाबाहेरच्या पारावर एक वयोवृद्ध व्यक्ती बसलेली पाहून दोघेही त्या व्यक्तीजवळ गेले. आजोबा, इथे धैर्यवान जायगावकरांचे घर कुठे आहे? तिलोत्तमाने थेट प्रश्न विचारला. कोण पाहिजे? आजोबांनी आपल्या दुसऱ्या नजरेने डोळ्यांना ताणून पाहत विचारले. धैर्यवान जायगावकर, जे 40 वर्षांपूर्वी वारले. 40 वर्षांपूर्वी वारले? नाही माहीत मला कोण ते. अंधारात मारलेला तीर फुकट गेल्याची जाणीव दोघांना झाली. निराश हताश पदरी घेत दोघे परत जाण्यासाठी वळले. तेवढ्यात आजोबांनी त्यांना हाक मारून जवळ बोलावले. पुरी आठवलं. धैर्यवान जायगावकर नावाचा एक माणूस बाजूच्या गावात होता. मोठा श्रीमंत माणूस. पण तो मरून 5-6 वर्षच झाली. 40 वर्षांपूर्वी मेलेला तो दुसरा कोणीतरी धैर्यवान जायगावकर असेल. तिनेही मान डोलावली. काय नातं पुरी तुझं धैर्यवान जायगावकराशी? ती त्याची मुलगी. आजोबा काही क्षण विचारात पडले. त्यांना एकच मुलगा आहे, तो पण परगावी राहतो. त्यांना मुलगी आहे की नाही हे माहीत नाही मला. पदरी फक्त निराशाच पडते की काय असा विचार तिलोत्तमाच्या डोक्यात आला. तेवढ्यात हर्षराजने तिला पुन्हा एकदा प्रश्न करून पाहूया म्हणून आजोबांनी सांगितलेल्या गावी जाण्यास तयार केले. आजोबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दोघे बाजूच्या गावी निघाले. रस्त्याने मोळीचा भार घेऊन चाललेल्या एका स्त्रीला त्यांनी धैर्यवान जायगावकरांचा पत्ता विचारला. दोघांकडे नवलाने आळीपाळीने पाहत समोरच टेकडीवाजा उंचवट्यावर असलेल्या बंगल्याकडे तिने हात दर्शवला. समोर जे घर दिसले त्याला घर न म्हणता एखादा छोटेखानी राजवाडा म्हणायलाच हवं असं तिलोत्तमाला वाटलं. भूतकाळातील संपन्नतेच्या खुणा ते घर अजून अंगावर बाळगून होते. समोरच्या भल्या मोठ्या शिसवी दरवाजाला कुलूप असल्याचं त्यांना दिसलं. दोघे आजूबाजूला कोण भेटतंय का याचा नजरेने अंदाज घेऊ लागले. घरच्यांसमोर प्रशस्त अंगण होतं.
घराशेजारी बाजूलाच मंदिर होतं. मंदिराच्या मागच्या बाजूला लहानसं घर होतं. बहुतेक नोकर माणसांना राहायची तिथे सोय असावी. तिथे चोट्यावर एक म्हातारी स्त्री सुपात धान्य पाकडत बसलेली त्यांना दिसली. मावशी, तिलोत्तमाने आवाज दिला. कोण ते? डोक्यावरचा जाड भिंगाचा चष्मा सावरत ती स्त्री उद्गारली. धैर्यवान जायगावकर इथेच राहतात का? राहायचे का? हो, धाकटे मालक या घरातच राहायचे, पण आता ते जिवंत नाही आहेत. तुम्ही कोण? त्या स्त्रीने विचारलं. त्यांची पत्नी, मुलं ती कुठे असतात? हर्षराजने विचारलं. त्यांची पत्नी आणि मुलगा परदेशात असतात. लहानपणापासून मी जायगावकरांकडेच काम करते. इथेच वाढले. थोरल्या मालकांनीच माझं लग्न लावून दिलं. माझे धनी वारले 2 वर्षांपूर्वी. मुलं बाळं नाहीत मला. आता एकटीच राहते इथे. पूर्वी गावात राहायचे, आता मंदिरामागच्या घरात राहते मी. तुम्हाला कुणाला भेटायचे? आपली संपूर्ण माहिती त्या म्हाताऱ्या स्त्रीने सांगितली. कुणालाही नाही, हताशेने तिलोत्तमा म्हणाली. मग इथपर्यंत येण्याचे कारण काय? तिलोत्तमाच्या गळ्यात हुंदका दाटून आला. हर्षराजने तिला सावरलं. काय झालं बाई? त्या स्त्रीने ममतेने विचारलं. हर्षराजने दोघांचं त्या परिसराला भेट देण्याचं प्रयोजन सांगितलं. हर्षराजकडून सगळं ऐकल्यावर ती म्हातारी स्त्रीसुद्धा विचारात पडली. गावाचं नावच माहीत नाही तर नुसत्या अंधुक माहितीवर जिवंत नसलेला माणूस आणि नातेवाईक कसं बरं शोधणार? ती स्त्री ही चुकचुकली. दोघे दमून मंदिराच्या कट्ट्यावर बसले. शांतता, स्तब्धता काय असते त्याचा विलक्षण अनुभव दोघांना आला. त्या स्त्रीने दोघांना प्यायला पाणी दिलं. देव तुमची इच्छा लवकर पूर्ण करो असं म्हणत तिने देवासमोर हात जोडले. हे मंदिर कोणी बांधलं मावशी? तिलोत्तमाने कुतूहलाने विचारलं. थोरल्या मालकांनी. देश स्वतंत्र होण्यापूर्वी मालकांचं घराणं सुभेदार पदावर होतं. हे गाव, हा परिसर पूर्वी संस्थान म्हणून प्रसिद्ध होता. आज जरी तुम्हाला गावात गजबज दिसली नसेल तरी कोणी एकेकाळी खूप गजबजाट होता गावात. आताची नवीन पिढी शहरात शिकायला आणि नोकरीला गेली आणि गाव ओस पडलं. नावापुरता पण माणूस सापडायचा नाही गावात. पुढच्या काही वर्षात ती स्त्री गतकाळात रमली. तिच्या पांढऱ्या होऊ पाहणाऱ्या पापण्या गतस्मृतींनी ओलावल्या. इतिहासाच्या खुणा ती जागवू लागली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि या कथेचा पुढचा भाग ऐकण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.